Hello students, I am Professor Mrs. Shetke Manisha. Yesterday we have seen paragraph writing. आठवतंय युनिट थर्ड आपण सुरुवात केलेला आहे मुलांनो. Paragraph writing and dialogue writing. Unit third of our syllabus. It is for 12 marks. Paragraph writing मध्ये काय काय पाहिलं मुलांनो? What is mean by paragraph? What are the different types of paragraph? आठवतायत ना? Okay. So what is mean by paragraph? A paragraph is a group of meaningful sentences is called as a paragraph. And what are the different types of paragraph, students? Technical paragraph, narrative paragraph, descriptive paragraph and compare and contrast paragraph. तर एक्झाम मध्ये मुलांनो या चार पैकी कुठलेही दोन पॅराग्राफ तुम्हाला येणार. ओके, त्यातलाच आपला सब कंटेंट आहे डायलॉग रायटिंग. पॅराग्राफ डेव्हलप कसं करायचं याचे ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या. आता डायलॉग रायटिंग कशा पद्धतीने डेव्हलप करायचे आहेत तुम्हाला डायलॉग्स हे आज आपण या लेक्चरला पाहणार आहोत. ओके, तर जाऊया पुढे. डायलॉग रायटिंग. सो स्टुडंट्स, व्हॉट इज डायलॉग रायटिंग? काय डायलॉग म्हणजे काय? डायलॉग मीन्स संवाद. मराठीत जर आपण म्हटलं तर डायलॉग म्हणजे काय? संवाद. कम्युनिकेशन between two or more than two people. कशा थ्रू कम्युनिकेशन होत असतं मुलांनो? डायलॉग्स. सो अ डायलॉग इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन two or more than two people in a variety of situations. लक्षात ठेवायचं. मग त्याच्यामध्ये डायलॉग्स प्रिपेअर करताना मुलांनो एक्झामच्या दृष्टीने आपण विचार केला तर तुम्हाला सिच्युएशन्स दिल्या जातील. फॉर एक्झाम्पल डॉक्टर अँड पेशंट. तर डॉक्टरचा रोल काय असणार आहे, पेशंटचा रोल काय असणार आहे, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन काय होणार आहे हे तुम्हाला इमॅजिन करून डायलॉग्स प्रिपेअर करायचे आहेत. ओके, तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व्हॉट इज मीन बाय डायलॉग. सो अंडरस्टूड? अ डायलॉग इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू और मोर दॅन टू पीपल इन अ व्हरायटी ऑफ सिच्युएशन्स. ओके, सो these dialogues, it helps the students to express their ideas, their views and thoughts easily. तर आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला डॉक्टर आणि पेशंटचा आता एक्झाम्पल सांगितलं, तर त्याच्यामध्ये डायलॉग्स प्रिपेअर करताना किंवा डायलॉग्सची डेव्हलपमेंट करताना तुमचं इमॅजिनेशन स्किल त्याच्यामध्ये यू शुड बी ऍक्टिव्ह. ओके, युअर आयडियाज यू हॅव टू यूज इन डेव्हलपिंग डायलॉग्स. तुमचे व्ह्यूज, आता डायरेक्टली ती सिच्युएशन घडलीच पाहिजे रिअल लाईफ मध्ये असं नाहीये, तर तुम्हाला तुमचे आयडियाज, तुमच्या इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स, तुमचे त्याबद्दलचे थॉट्स, तुमचे विचार, व्ह्यूज ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्हाला डायलॉग्स प्रिपेअर करता आले पाहिजे. ओके, सो दिस डायलॉग्स हेल्प द स्टुडंट्स टू एक्सप्रेस देअर आयडियाज, देअर व्ह्यूज अँड थॉट्स व्हेरी इझिली. ओके, so proper dialogue writing needs skill and command over the language. पहा, आता डायलॉग रायटिंग करत असताना जे काही तुमचे स्किल आहेत म्हणजे तुमचे आयडियाज कशा पद्धतीने वापरायचे डायलॉग्स प्रिपेअर करताना किंवा ते करण्यासाठी काय तुमचं लँग्वेज वरती स्किल असणं गरजेचं आहे. इट मीन्स युअर व्होकॅब्युलरी शुड बी गुड. शब्द साठा तुमच्या माइंड मध्ये व्यवस्थित पाहिजे. Then only you can able to make sentences and prepare different dialogues according to the situation. Okay, so in dialogue writing students there are two types of conversation. लक्षात ठेवायचं. आता डायलॉग रायटिंग बद्दल आपण पाहत आहोत. मग डायलॉग्स प्रिपेअर करताना कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. सो while preparing dialogues you should be able to understand whether that situation is formal or whether it is informal. ओके, डायलॉग रायटिंग मध्ये दोन प्रकारचे कम्युनिकेशन्स असणार आहेत. एक तर फॉर्मल कम्युनिकेशन आणि दुसरं असणार आहे इनफॉर्मल कम्युनिकेशन. तर ह्या दोन वर्ड्सचा मीनिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मुलांनो. फॉर्मल मीन्स व्हॉट? ऑफिशियल कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर कम्युनिकेटिंग विथ युअर टीचर और विथ युअर प्रिन्सिपल, दॅट इज फॉर्मल कम्युनिकेशन. ओके, अँड इनफॉर्मल कम्युनिकेशन मीन्स कम्युनिकेशन बिटवीन टू फ्रेंड्स or with your parents, with your brother, sister, that is informal communication. So understood the difference? Formal means official communication and informal means unofficial communication.
which you will do with your friends or with your parents or with your relatives. तर फॉर्मल कॉन्व्हर्सेशनचे डायलॉग्स प्रिपेअर करताना मुलांनो तुम्हाला काही रूल्स एटिकेट्स फॉलो करायचे असतात आणि इनफॉर्मल कम्युनिकेशनसाठी देयर इज नो नीड टू फॉलो. ओके, नेक्स्ट स्लाइड वरती बघूया. So what is the introduction of dialogue writing? Students, so conversational English can be very difficult. आपण आपल्या मदर टंग मध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन करू शकतो, पण if in another language, for example in English, if you want to make conversation between your friends, it is not too easy. So that why it is not easy? Because your vocabulary is not too good. So before starting this dialogue writing, your vocabulary should be perfect. So knowing proper sentence structure and correct grammar is very important while preparing dialogue writing. काय माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला? प्रॉपर सेंटेन्स स्ट्रक्चर. आणि हे कशा थ्रू तुम्हाला माहिती असणार आहे मुलांनो? जे आपण युनिट 1 मध्ये पाहिलेलं आहे अप्लाइड ग्रामर मध्ये. आपण टेन्सेस शिकलेलो आहोत, आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस शिकलेलो आहोत मुलांनो, व्हॉइस शिकलेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टींचा यूज तुम्हाला इथे डायलॉग्स प्रिपरेशन साठी होणार आहे. सो नोईंग प्रॉपर सेंटेन्स, that structure and correct grammar is very important while you are going to develop dialogues. Okay, so if you don't feel ready to hold a conversation in English, what you have to do? You have to write dialogues. Oral communication आपल्याला perfectly starting ला जमत नसेल तर before starting your oral communication there is a need to write dialogues. Before oral communication you have to write dialogues and then you have to deliver dialogues. Okay, next slide वरती बघूया. So imagining a situation where two friends would be talking about that can be very challenging. आता फॉर एक्झाम्पल तुमचे कलिग्स असतील आणि ते कम्युनिकेशन त्यांचं इंग्लिश मध्ये तुम्ही पाहिलं असेल, ऑब्झर्व केलं असेल, तर ते काय आहे? इट इज समथिंग चॅलेंजिंग फॉर यू. मोटिवेशन घेऊन तुम्हाला देखील ते करायचं आहे. सो इमॅजिनिंग अ सिच्युएशन वेअर टू फ्रेंड्स वुड बी टॉकिंग अबाउट समथिंग दॅट कॅन बी चॅलेंजिंग फॉर यू स्टुडंट्स. ओके, सो conversational English is very different from English you would use for written communication or written writing assignments. So there is a difference between oral and written communication. So from you that would use for a written assignment or from English you would read a book or storybook or you have to listen English news or you have to search some news channels of English. Then only you are able to develop your skill written or oral communication in English. Okay, so however you normally go through the same motion to do a written assignment that involves answering an essay question and a written assignment that asks you to create dialogues between two people. जे काही तुम्ही written material क्रिएट केलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला डायलॉग्स प्रिपेअर करण्यासाठी हेल्प होणार आहे. सो बिफोर स्टार्टिंग ओरल कम्युनिकेशन और ओरली डायलॉग्स यू हॅव टू मेक नोट्स और थ्रू युअर रिटन कम्युनिकेशन. ओके, सो स्टुडंट्स वी हॅव टू सी नाउ द स्टेप्स इन रायटिंग अ डायलॉग. नेक्स्ट स्लाइड वरती आलेलो आहे आपण. स्टेप्स इन रायटिंग अ डायलॉग. तर डायलॉग रायटिंग प्रिपेअर करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्टेप्स नेसेसरी आहेत? सो see on the slide you are watching. First step is greetings. Second one is development of dialogues and third one is closing sentence. Okay, so greetings मध्ये काय केलं पाहिजे, development of dialogues मध्ये काय केलं पाहिजे and in closing sentence which sentence you have to use, that we have to learn here. So we have to see how we can able to develop dialogues. So first step is greetings. आता greetings म्हणजे काय बघूयात मुलांनो नेक्स्ट स्लाइड वरती. So greetings, it is the beginning of the dialogues has to be with greetings. म्हणजे आपण जे काही डायलॉग स्टार्ट करणार आहोत ते कशाने स्टार्ट झाले पाहिजे? ग्रीटिंग्स. मग ग्रीटिंग्स मध्ये काय असतं मुलांनो? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. हे कशा पद्धतीने ठरवतो आपण? अकॉर्डिंग टू द टाइम ऑफ द डे यू हॅव टू यूज दीज एक्सप्रेशन्स लाईक good morning ma'am, good morning sir, good afternoon,
किंवा गुड इव्हिनिंग. सो अकॉर्डिंग टू द टाइम ऑफ द डे यू हॅव टू यूज दीज ग्रीटिंग्स. मग फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये काय वापरायचे आणि इनफॉर्मल मध्ये काय वापरायचं ते बघूयात आपण. सो ग्रीट द अदर पर्सन अकॉर्डिंग टू द टाइम ऑफ द डे. समजलं? गुड मॉर्निंग कधी वापरायचं, गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून कधी वापरायचं आणि गुड इव्हिनिंग. माहिती आहे ना, स्कूलमध्ये असताना पासून तुम्ही गुड मॉर्निंग म्हणत आलेला आहात तुमच्या टीचर्सला, गुड आफ्टरनून सर मॅम. तर बिफोर 12 o'clock इट इज गुड मॉर्निंग, आफ्टर 12 to 4 o'clock इट इज गुड आफ्टरनून, and after 4 o'clock till evening it is good evening. Okay, good night तर माहितीच आहे सगळ्यांना. So greet the other person according to the time of the day. Then you have to, the language of the dialogue will differ depending on whether the situation is formal or informal. तर आपण जे डायलॉग्स प्रिपेअर करणार आहोत त्याची लँग्वेज कशावरती डिपेंड आहे मुलांनो, अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. मग ती फॉर्मल असेल, ऑफिशियल कम्युनिकेशन असेल तर कशा पद्धतीने ग्रीटिंग्स करायचं आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन असेल तर कशा पद्धतीने करायचं. तर ऑफिशियल कम्युनिकेशन असेल मुलांनो तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि गुड इव्हिनिंग या पद्धतीने तुम्हाला ग्रीट करायचं आहे. आणि तेच इनफॉर्मल कम्युनिकेशन असेल म्हणजे डायलॉग्स तुम्ही तयार करत असाल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत बोलत असाल तर हाय किंवा हॅलो हे अशा पद्धतीने तुम्ही ग्रीट्स करू शकता. So this is all about greetings of the dialogue before starting dialogues. Okay, this is the first step. So how can you begin these dialogues? With these greetings like good morning for official communication and hi hello for informal communication. Okay, next slide वरती जाऊया. पुढचा पार्ट आहे मुलांनो डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग्स. पहिला पार्ट समजला, ग्रीटिंग्स. ऑफिशियल कम्युनिकेशन असेल तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. इनफॉर्मल कम्युनिकेशन असेल तर तुम्ही हाय हॅलो देखील करू शकता किंवा करायचं आहे. आणि गुड मॉर्निंग फ्रेंडला पण तुम्ही बोलू शकता. पण तेच फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये तुम्ही मॅमला किंवा सरला हाय हॅलो म्हणू शकणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, सो डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग. आता डायलॉग्स कसे डेव्हलप करायचे, पहिले 2-3 सेंटेन्सेस आपले झाले गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा हाय हॅलो 2 पर्सन्सचे. आता डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग्स कशा पद्धतीने करायचं आहे मुलांनो, तर डायलॉग शुड नीड व्हॉट यू हॅव टू डू, द डायलॉग शुड रीड लाईक अ स्पॉन्टेनियस रिअल कॉन्व्हर्सेशन. तुमचे डायलॉग्स जे एक्झामिनर रीड करणार आहेत ते कसे असले पाहिजे, उत्स्फूर्त, स्पॉन्टेनियस, रिअल. वाचताना ते डोळ्यासमोर चित्र आज इट इज उभं राहिलं पाहिजे की 2 फ्रेंड्स किंवा 2 टीचर अँड स्टुडंट इज कम्युनिकेटिंग बिटवीन देम. सो इन्क्लूड क्वेश्चन्स व्हाईल डेव्हलपिंग डायलॉग्स. Include questions with proper question marks किंवा include sentences like exclamatory sentences, imperative sentences. Exclamation sentence तुम्ही यूज केलं तर proper exclamation mark द्यायचा आहे. ओके, that so that dialogue sounds real. अशा प्रकारचे टाइप्स ऑफ सेंटेन्सेसचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला डायलॉग रायटिंग मध्ये तर तुम्ही जे डायलॉग्स क्रिएट केलेले आहेत ते कसे असणार आहेत, रिअल वाटणार आहेत रीड करणार. ओके, so use correct expressions like excuse me, sorry, thank you, please, may I know, etc. to show your polite inquiries and responses. Okay, अशा प्रकारचे करेक्ट एक्सप्रेशन्स तुम्ही यूज केले तर तुमचे डायलॉग्स हे स्पॉन्टेनियस म्हणजे रिअल वाटतील जे कोणी रीड करणार आहे. ओके, पुढच्या स्लाइड वरती जाऊया. So next part of our dialogue writing is closing sentence. पहिले जो समजले ना, पहिलं काय आहे मुलांनो, ग्रीटिंग्स. ग्रीटिंग मध्ये आपण पाहिलं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून फॉर फॉर्मल कम्युनिकेशन अँड इन इनफॉर्मल कम्युनिकेशन हाय हॅलो यू कॅन यूज. Then we have seen development of dialogues. Okay, then we have to see now how can you close your dialogue writing. So closing sentence. So dialogue should end with proper sentences depending on whether the situation is formal or informal. फॉर्मल सिच्युएशनचा एंड वेगळ्या पद्धतीने होत असतो मुलांनो आणि इनफॉर्मलचा वेगळ्या पद्धतीने. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. इन फॉर्मल सिच्युएशन्स use expressions like, see what type of expressions you have to use. Good day ma'am, have a nice day, thank you for much for your help, it was a great pleasure
for me, like these expressions you can use in formal communication. Okay, आणि तेच इनफॉर्मल कम्युनिकेशन मध्ये काय यूज कराल? टाटा, बाय, सी यू अगेन ह्या पद्धतीचे एक्सप्रेशन्स तुम्ही इनफॉर्मल कम्युनिकेशन मध्ये यूज करू शकता. अंडरस्टूड? क्लोजिंग सेंटेन्स कशासाठी कशा पद्धतीने वापरायचे आहेत? फॉर्मल मध्ये हॅव अ गुड डे, थँक यू व्हेरी मच फॉर युअर हेल्प, इट वॉज अ प्लेजर टॉकिंग टू यू. These expressions you can use in formal communication. Okay, आणि informal मध्ये see you soon, tata, bye. Okay, so students, we have seen how we can able to develop dialogues. Now we will see in next slide examples of dialogue writing. So students, now we are going to see two examples. One is of formal communication and another is of informal communication. तर दोन एक्झाम्पल मी तुम्हाला इथे घेणार आहे. सो देयर आर मेनी ऑकेजन्स अँड सिच्युएशन्स व्हेन डायलॉग टेक्स प्लेस बिटवीन टू पर्सन्स. ओके, वेगवेगळे सिच्युएशन्स आपल्या लाईफ मध्ये असतात, जसं की डॉक्टर पेशंट मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे. त्यानंतर क्लर्क आणि स्टुडंट रिगार्डिंग देअर स्कॉलरशिप. ओके, किंवा बस कंडक्टर अँड पॅसेंजर देअर कम्युनिकेशन. So variety of situations are there to develop dialogues. So the following examples will provide guidelines while writing appropriate dialogues between two persons. Okay. तर एक situation घेऊयात मुलांना पुढची. A dialogue between a subject teacher and a student asking for permission to leave early due to his illness. पहा, एक्झाम मध्ये अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो मुलांना. काय सिच्युएशन दिलेली आहे? A dialogue between a subject teacher and a student asking for permission to leave early due to his illness. तर ही सिच्युएशन वाचली की तुम्हाला कळलं पाहिजे की whether it is formal or informal. तर सांगा मला, what type of situation it is? It is formal situation because there is a teacher and there is a student. So between them the communication is going on. So teacher and student communication is comes under formal communication, official communication. Okay. So see, two characters are there. First one is Amir and second one is Professor Shelke. So what is the conversation? Situation काय आहे मुलांनो? Between subject teacher and a student regarding leave early from his college due to his illness. त्याला बरं वाटत नाहीये म्हणून तो टीचरची परमिशन घेतोय. तर कशा पद्धतीने कॉन्व्हर्सेशन आहे पहा. अमेय सेज टू हिज टीचर, गुड मॉर्निंग मॅडम. प्रोफेसर सेज, येस गुड मॉर्निंग. पहा, काय ग्रीट केलं आपण? फॉर्मल कम्युनिकेशन साठी मी सांगितलं होतं तुम्हाला ग्रीटिंग मध्ये गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून बोलायचं आहे. ओके, सो अमेय सेज, मॅम आय एम नॉट फीलिंग वेल टुडे, सो मे आय गो अर्ली टुडे. त्याला बरं वाटत नाहीये म्हणून तो टीचरची परमिशन मागतोय. सो व्हॉट इज टीचर सेज, व्हॉट्स रॉंग विथ यू? ही सेज, आय हॅव स्टमक ॲक अँड मे आय गो होम मॅम. माझ्या पोटात दुखते, जाऊ का मी घरी? सो प्रोफेसर सेज, व्हॉट लेक्चर और प्रॅक्टिकल डू यू हॅव नेक्स्ट? व्हॉट ही सेज देन, Madam, I have your English practical at 1:30 p.m. to 3:30 p.m. Will you please excuse my absence? So here there is a development of dialogues. 3 to 4 dialogues we have developed according to the situation of the question. Then what professor says? Sure, rest for some time and get well soon. So Amir says, thank you very much madam. See, closing sentence ala ithe, thank you very much madam. Professor says, it's all right. So this is the closing sentence of Amir and his teacher. Understood this situation? Okay, this is the model example of formal communication. Now next situation we will see students. Next slide. काय दुसरी स्लाइड मध्ये मुलांनो? A dialogue between two friends regarding the schedule of final exam. Dialogues between two friends regarding the schedule of final exam. What type of situation it is? Informal. का बरं?
friends are communicating here, or there is a conversation between two friends. So students, see what type of communication is there. See, Rohit and Riya, two characters are there in dialogues. Rohit says, hi Riya. Rohit says, what he says, Riya says, hi Rohit. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला ग्रीटिंग्स. पहिल्या फॉर्मल मध्ये काय आपण यूज केला, गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून सांगितलं होतं. तर पहिल्या सिच्युएशन मध्ये आपण गुड मॉर्निंग म्हणालो. आता सेकंड सिच्युएशन ही आपली इन्फॉर्मल आहे, म्हणून तुम्ही फ्रेंडशी कम्युनिकेट करताना कशा पद्धतीने स्टार्ट केलेले, हाय रिया. मग रिया काय म्हणते, हाय रोहित. ओके, सो रोहित सेज, डू यू नो व्हेन आवर एग्जाम इज देयर. Riya says, the exact date is not declared yet, but I think the final exam will be in the second week of the March. पहा त्यांचं communication. What question Rohit has been asked? Do you know when our final exam is? So Riya says, the exact date is not declared yet, but I think the exam will be in the second week of the March. So Rohit says, and when does our term end? So she said, the first term end on 6th of May. March. So Riya says, the first term ends on the 6th March. So the schedule is displayed on the notice board. You don't know? Dialogue कशा पद्धतीने, you don't know question mark. तो क्वेश्चन आहे, हे रीड करताना एक्झामिनरला किंवा रीडरला कळलं पाहिजे. सो रोहित सेज, येस आय नो, आय वॉन्ट प्लॅन फॉर माय वॅकेशन. सो डू यू थिंक वी विल बी फ्री बाय 25th March? अगेन क्वेश्चन. रिया सेज, I don't think so, but I feel it is better to ask the exam in charge and find out. Rohit says, yes, sure. I will be find out. Rohit says then, bye, see you. Closing sentence. Riya says, bye. So, students understood the difference between formal situation and informal situation. Like this type of dialogues, you have to prepare by yourself by using your ideas, your imagination, your thoughts, etc. Okay. So these are the two model situations for you. Now students, you have some questions to solve it at home. Next slide वरती आहोत आपण. Prepare dialogues on the following situations. तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. काय करायचे तुम्हाला? Prepare dialogues on the following situations. Write down question. What situation is there? Dialogues between a clerk and student regarding scholarship. Dialogues between a clerk and student regarding scholarship. Okay, what type of situation it is? Formal situation. मग फॉर्मल मध्ये काय रूल्स तुम्हाला फॉलो करायचे ते आपण एक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. फॉलो दॅट अँड ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल. Second one is dialogue between two parents regarding the present scenario of education system. Present scenario. कशाबद्दल आहे second situation? Two parents. For example, two friends are there in same class and their parents are communicating with each other regarding what? The present scenario of education system. Two parents are communicating means what type of communication it is? It is informal communication. Okay, so dialogues between two parents regarding the present scenario of education system. म्हणजे आता सध्याचं एज्युकेशन सिस्टम मध्ये काय चेंज झालेलं आहे. मुलांनो, कोरोनामुळे तुम्ही कॉलेजला येत नाही आहात, तुमचं ऑनलाईन लेक्चर्स होत आहेत. सो व्हॉट इज द चेंजेस, व्हॉट इज द चेंज इन एज्युकेशन दॅट कम्युनिकेशन develop in this situation. So different thoughts, ideas वापरून तुम्हाला हे सिच्युएशन्स तयार करायचं आहे. लिहिले दोन क्वेश्चन्स. पहिलं काय, डायलॉग्स बिटवीन अ क्लर्क अँड अ स्टुडंट रिगार्डिंग स्कॉलरशिप फॉर्म फिलिंग. आणि दुसरं सांगितलं इन्फॉर्मलचं एक्झाम्पल आहे, डायलॉग्स बिटवीन टू पॅरेंट्स रिगार्डिंग द प्रेझेंट सिनारिओ ऑफ एज्युकेशन सिस्टम. ओके, सो दिस इज द
homework for you. So students, today we have seen dialogue writing. त्याच्यामध्ये काय काय बघितलेले मुलांनो, जस्ट रिवाइज करूयात. काय डायलॉग म्हणजे काय? इट इज अ कम्युनिकेशन और कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू और मोर दॅन टू पीपल. लक्षात ठेवायचंय. सिच्युएशन तुम्हाला ओळखता आली पाहिजे, वेदर इट इज फॉर्मल सिच्युएशन अँड वेदर इट इज इनफॉर्मल सिच्युएशन. फॉर्मलचा डिफरन्स आणि इनफॉर्मलचा डिफरन्स लक्षात राहिलाच पाहिजे. ओके, त्या पद्धतीने तुम्हाला डायलॉग्स प्रिपेअर करता आले पाहिजे मुलांनो. त्यानंतर आपण बघितलं स्टेप्स इन रायटिंग डायलॉग्स. डायलॉग्स डेव्हलप करण्यासाठी कुठले कुठले स्टेप्स गरजेचे होते ते आपण बघितलेले. स्टार्टिंग ग्रीटिंग्स कशा पद्धतीने, डायलॉग्स कशा पद्धतीने स्टार्ट करायचे, डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग्स करताना काय काय केअर करायचं, त्यानंतर क्लोजिंग सेंटेन्सेस, डायलॉग रायटिंग कशा पद्धतीने वाइंड अप करायचं ते पाहिलं आहे. तर ग्रीटिंग्स मध्ये तुम्हाला सांगितलं मुलांनो, फॉर्मल सिच्युएशन असेल तर गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून वापरायचं आहे. इनफॉर्मल मध्ये तुम्ही हाय हॅलो वापरू शकता. ओके. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग मध्ये तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं, जेव्हा तुम्ही डायलॉग्स लिहिता ते स्पॉन्टेनियस, उत्स्फूर्त वाटले पाहिजे समोरच्याला किंवा एक्झामिनरला. इट शुड बी रिअल कॉन्व्हर्सेशन so that you have to use your own ideas, thoughts, your emotions, your feelings, your views regarding that situation. You have to develop. You have to use correct expressions like sorry, thank you, किंवा excuse me, okay, please, किंवा may I know. तर डायलॉग्स तयार करताना ह्या प्रकारचे एक्सप्रेशन्स तुम्ही मध्ये मध्ये टाकायला पाहिजेत. ही गोष्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायची मुलांनो. त्यानंतर लास्ट एंड जो करायचा आहे डायलॉगचा, तर त्या क्लोजिंग सेंटेन्सने करायचा आहे, हे मी सांगितलं आहे. यू हॅव टू कन्क्लूड डायलॉग रायटिंग बाय सेइंग हॅव अ नाईस डे, थँक यू सो मच फॉर युअर काइंड कोऑपरेशन फॉर फॉर्मल कम्युनिकेशन. इनफॉर्मल मध्ये तुम्ही टाटा, बाय बाय, सी यू करू शकता मुलांनो. ओके, टेक केअर, लाईक दीज वर्ड्स यू कॅन यूज. देन वी हॅव सीन टू मॉडेल एक्झाम्पल्स. कुठले घेतले दोन एक्झाम्पल्स? डायलॉग बिटवीन सब्जेक्ट टीचर अँड अ स्टुडंट रिगार्डिंग आस्किंग फॉर परमिशन गोइंग अर्ली फ्रॉम हिज कॉलेज बिकॉज ऑफ हिज इलनेस. तर ते कशा पद्धतीने डायलॉग्स डेव्हलप केले, स्टार्टिंग म्हणजे बिगिनिंग कसं केला, एंड म्हणजे मिडलला आपण काय, डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग मध्ये कसे सिच्युएशन्स प्रमाणे आपण डायलॉग्स प्रिपेअर केले आणि वाइंड अप कशा पद्धतीने केलं. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल मध्ये. सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं होतं इनफॉर्मल कम्युनिकेशनचं मुलांना. कोणतं होतं? डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स रिगार्डिंग द स्केड्यूल ऑफ फायनल एक्झाम. ओके, तर त्या संदर्भात डेट कधी आहे, वॅकेशन कधी आहे, त्या प्रकारचं इमॅजिनेशन करून डायलॉग्स इथे आपण प्रिपेअर केलेले होते. ते तुम्हाला होमवर्कला जे दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तर तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन स्किल, आयडियाज वापरून हे दोन्ही डायलॉग्स प्रिपेअर करायचे आहेत ॲज अ होमवर्क. सो अंडरस्टूड? ओके, थँक्यू.